केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर एसटी बस आगाराच्या ताफ्यामध्ये नव्यानं 5 अत्याधुनिक एसटी बसेस दाखल झाल्यात. ग्रामीण भागातील प्रवाशांची आणि महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नातून या बसेस उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. या नवीन बसेसचं लोकार्पण आज आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. या लोकार्पण सोहळ्याला ज्येष्ठ नेते दादा पाटील गुंजाळ, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, गुलाबराजे भोसले यांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. श्रीफळ वाढवून या 5 नवीन अद्ययावत एसटी बसेस संगमनेरकरांच्या सेवेत रुजू झाल्यात. आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी आमदार अमोल खताळ यांचा एसटी महामंडळाच्या वतीनं सत्कार केला. तर या सर्व नवीन बसेस संगमनेर तालुक्यातील विविध खेडेगावांमधील प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली. हे 1.5 वर्षामध्ये साहेब जेव्हा हे झाले, आमदार झाले, तेव्हापासून काम करायला पण उत्साह मिळाला आणि साहेबांचं व्यक्तिमत्वच इतकं उत्साही आहे की त्यांच्यामुळे कार्यकर्ते इतके उत्साहामध्ये असतात की मी ते अनुभव घेतलेला आहे. आणि खरंच साहेबांनी मला इतकं सहकार्य केलेलं आहे आणि माझे तसे 3 वर्ष कंप्लीट होत आलेले आहेत. आणि साहेबांच्या काळामध्येच मी इथं बक्षीसही मिळवलेत, स्वच्छतेचंही बक्षीस मिळवलं. यावेळी आपला संगमनेर आगार साहेब 2 मार्कांनी गेला जरी असला तरी आपण लोणीचं रिजनमध्ये पहिलं बक्षीस मिळवलेलं आहे. त्याच्यामुळे स्वच्छतेमध्ये आपल्याला आज 3रा कप मिळालेला आहे, पण 5 लाखाचं आपल्याला पुन्हा एकदा बक्षीस मिळालेलं आहे. आणि साहेबांनी खरं म्हणजे मागील मार्चमध्ये मी आलो तेव्हा मार्चमध्ये 5 बसेस साहेबांनी दिल्या, नंतर 5 दिल्या सप्टेंबरमध्ये, आणि ह्या 5 अशा 15 नवीन बसेस फक्त आपल्याच आगाराकडे आहेत. बाकीच्या आगारांकडे तेवढ्या बसेस अजून नवीन नाही आहेत. आणि साहेबांच्याच ह्या खरं म्हणजे प्रयत्नातून हे सगळं यश मिळालेलं आहे. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी बऱ्याचशा गोष्टी, साहेबांचे मला छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण फोन येतो आणि निश्चितच ते चांगलं वाटतं की एक एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती एका छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण एवढे प्रयत्न करतात. निश्चित या तालुक्याचं निश्चितच ते कल्याण करतायत आणि कल्याण होणार आहे. आणि भविष्यातही साहेब मोठ्या मोठ्या पदांवर जातील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहेब आज आमदार आहेत, भविष्यात नामदार व्हावं अशी पण मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. निश्चित मी इथं जरी नसेल तरी साहेबांना मी व्यक्तिशः भेटायला येईल त्यावेळेस. फक्त साहेब ओळख ठेवा, बाकी काहीच नाही. आणि खरंच आज म्हणजे आनंद व्यक्त करतो मी. साहेबांमुळे मला आज नवीन 5 बसेस मिळाल्या. साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली मी हे साहेब फक्त संगमनेर तालुक्यातच वापरणार आहे. ह्या तालुक्याच्या बाहेर कुठं जाऊ देणार नाही. ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि ग्रामीण भाग आपला सापूर, अकोले ह्याच भागात मी गाड्या चालवणार आहे. त्यामुळं सगळ्यांना गाड्या मिळणार आहेत. आणि साहेबांनी सांगितलं म्हणून अजूनही 5 गाड्या आपल्याला मिळणार आहेत. त्याबद्दल साहेबांचे पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि आज या कार्यक्रमाला साहेबांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे खरंच धन्यवाद मानतो. ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या वृद्ध महिला आणि प्रवाशांची बस तुटवड्यामुळे होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी स्वतः एसटी बस चालवून संगमनेर शहरामध्ये फेरफटकाही मारलाय. संगमनेर बस आगारामध्ये आणखी नवीन 5 एसटी बसेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. आपल्या 1.5 वर्षांच्या कार्यकाळात आपण संगमनेर बस आगारामध्ये नवीन 15 बसेस उपलब्ध करून दिल्यात, असं आमदार अमोल खताळ यांनी सांगितलंय. संगमनेर बस स्थानकाला 15 बसेस आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मिळाल्या. त्यासाठी आपल्याला परिवहन मंत्री सरनाईक साहेबांचं मोठं सहकार्य मिळतं. 2 दिवसापूर्वी मुंबईला त्यांना भेटलो मंगळवारीच. त्यावेळेस भेटल्यानंतर त्यांना म्हणलं साहेब बस देणार होते तुम्ही, झालं काय? लगेच त्यांनी सांगितलं 10 बसेस तुला द्यायच्या आहेत. तर 5चा पहिला टप्पा पुन्हा आलाय आपल्याला, पुन्हा 5 येतील. म्हणजे हे जे नवीन कल्पना घेऊन आपलं सरकार जे चाललंय, हा सरकारचा उद्देश हेतू आहे का आमच्या प्रत्येक घटकाला बरोबर घेताना त्याला न्याय कसा दिला जातो. आता बऱ्याच वेळेस होती थोडी अडचण, मधल्या कोविडच्या कालावधीनंतर बऱ्याचशा दिवस बसेस बंद होत्या, त्याच्यामुळं थोडी अडचणी होत्या.
मधला काही काळ एक महाराष्ट्राच्या दृष्टीने सुद्धा एक वाईट काळ आला होता. मधले काही 2.5 वर्ष हे थांबण्याची म्हणजे विकासाची जी प्रक्रिया होती पूर्ण थांबली होती. त्याच्यामुळं काही अडचणी अडथळे निर्माण झाले होते. परंतु आज मला सुद्धा कधी कधी प्रवास करताना मी बघतो एखादी बस थांबलेली बंद पडलेली दिसली तर कुठंतरी माझ्याही मनाला वेदना होत्या. परंतु त्या दृष्टीने तत्काळ माझा डीसींना जगतापांना फोन असतो, पुण्याच्या डीसींना फोन असतो, नाशिकच्या डीसींना फोन असतो, ज्या ज्या भागात ही परिस्थिती जाणवती. कारण आज हा जो लालपरी म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं की सामान्य माणसाच्या आज आवाक्यामध्ये घेऊन तो प्रवास केला जातो. आज तुम्ही बघितलं असेल राजमाता जिजाऊच्या नावाने आपण या बसेस देतोय. जसं आता मुरारी भाऊनी सांगितलं का बसेसमध्ये काय आहे, तर बसेसमध्ये तुमची आमची सगळ्यांची सुरक्षितता जी महत्वाची ती आहे. कर्मचारी संख्या कमी आहे परंतु त्याच्यावरती सुद्धा हे सगळ्या चांगल्या पद्धतीने मॅनेज करून आपल्याला पुढे घेऊन सुद्धा आज आपला विशेषतः सगळ्यांना माहिती आहे या बस स्थानकावर तर माझं प्रेम खूप जास्त आहे. कारण या बीओटीला विरोध करणारा सगळ्यात पहिला मी होतो. आज जरी तुम्हाला हे दिसत असलं तरी त्याच्यामुळे महामंडळाचं जे काही नुकसान झालंय हीच जर संकल्पना आपल्या महामंडळाने केली असती, महामंडळाने 12 कोटी 13 कोटी रुपये खर्च केले असते तर आज आपल्याला 50-100 कोटी रुपयाची उत्पन्न या माध्यमातून मिळालं असतं. मला आनंद आहे, मला अभिमान आहे का माझ्या कार्यकाळामध्ये या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाला निधीच्या माध्यमातून सुद्धा मी कमी पडत नाहीये. आज ज्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी येतात त्याच्यावरती सुद्धा आपण मात करून पुढे चाललोय. माझी गुंडे साहेबांना सूचना राहील का गुंडे साहेब थोडं भगवानरावांनी सांगितलं ते बरोबर आहे परंतु काही आपल्या कर्मचाऱ्यांच्या बी काही अडीअडचणी असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे. मला वाटतं पुढच्या 15-20 दिवसामध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या बी जर काही अडचणी असतील तर मी स्वतः बैठक घेतो. त्यामधून आपण सांगा त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेल. कारण सरकारमध्ये 288 आमदारांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक वेगळी ओळख आपली निर्माण झाली असल्यामुळं कुठल्याही मंत्र्याकडे गेल्यानंतर आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. त्यामुळे परिवहन मंत्री तर आपलेच आहे, शिवसेना पक्षाचेच परिवहन मंत्री असल्यामुळं ती काही अडचण राहणार नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करताना सुद्धा आज आपला संगमनेरातील पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांवरती मात करून आपण पुढे जाणार आहे. महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सवलत असल्यामुळं महामंडळाकडे प्रवाशांचा कल वाढलाय. त्यातच आता नवीन अत्याधुनिक पद्धतीच्या नवीन 5 बसेस संगमनेरकरांच्या सेवेत दाखल झाल्यात. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.